तर आलेले आहेत आजच्या दिवशीचे लेटेस्ट वोटिंग ट्रेंड. या ट्रेंडनुसार कोण आहे पुढे आणि कोण आहे पाठे जाणून घेऊया. नमस्कार मित्रांनो, माझं नाव तुषार आणि संस्कार मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, मला असं वाटतं की या आठवड्यात एक नाही तर 2 इलेक्शन होण्याची दाट शक्यता आहे आणि या इलेक्शनमध्ये तुम्हाला हवं असलेलं एक नाव म्हणजेच अरबाज पटेल घराच्या बाहेर जाऊ शकतं. आता वोटिंग ट्रेंड काय आहे ते समजून घ्या आणि मी का बोलतोय तेही तुम्हाला सांगतो. तर वोटिंग ट्रेंडनुसार अरबाज आहे नंबर 5 वरती, त्याला 2% मतं मिळालेली आहेत. नंबर 4 वरती आहे निक्की तांबोळी, तिला मिळालेले आहेत 3% वोट. त्यानंतर नंबर 3 वरती आहे जान्हवी किल्लेकर. काल ती नंबर 2 वरती होती पण आज ती नंबर 3 वरती घसरलेली आहे. नंबर 3 वरती जान्हवी किल्लेकर 12% मतांसह आहे. 13% मतं घेऊन वर्षाताई नंबर 3 वरती गेलेले आहेत. म्हणजे जान्हवीचा जो एक्स्ट्रा 1% मतं होतं ते वर्षाताईला जे आहेत ते मिळालेलं आहे आणि 13% वोट जे आहेत ते वर्षाताई यांना मिळालेले आहेत आणि 70% वोट जे आहेत ते घेऊन सूरज चव्हाण नंबर 1 वरती आहे. या आठवड्यात मला असं वाटतं की एक नाही तर 2 इलेक्शन होऊ शकतात. कदाचित अरबाज आणि निक्की जाऊ शकते, तर कदाचित वर्षाताई आणि अरबाज यांना सुद्धा काढू शकतात. वोटिंग ट्रेंडनुसार तर सध्या स्थितीत असं वाटतंय निक्की आणि अरबाज जे आहेत ते घराच्या बाहेर जाण्याची दाट शक्यता आहे आणि या आठवड्यात एक नाही तर 2 इलेक्शन होण्याची दाट शक्यता आहे असं सध्या तरी वाटत आहे. तुमचं काय म्हणणं आहे या वोटिंग ट्रेंडबद्दल प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत भारत माता की जय.